हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज उठायला खूप उशीर झाला म्हणून फ्रेश होऊन लगेच टिफिन बनवायला घेतला. आऊंसाठी आज टिफिनला बनवली होती मटकी आणि लगेच कणिक भिजवलं. एकीकडे मटकी टाकून दिली. मटकी मस्त शिजत आली आणि मटकी ऑलमोस्ट सगळी शिजून झाली होती. टिफिन पण रेडी झाला मग लगेच. आणि मग पोळ्या लाटून घेतल्या. पोळ्या आऊंसला खूप छोट्या छोट्या लागतात म्हणून आधी त्यांच्याच पोळ्या लाटून घेतो आम्ही. एकदम मस्त पातळ. हे सगळे आमच्या आईंनी त्यांचे लाड पुरवलेले आहेत. मस्तपैकी पोळ्या करून घेतल्या. टिफिन रेडी करून दिलं त्यांना. आणि सकाळच्या इतक्या गडबडीमध्ये आधी टिफिन दिला म्हणजे आपल्यालाही दिवसभर रिकामे असतो का त्रास वाटतं. त्यांनी पण दिवसभर काहीतरी व्यवस्थित खाल्लं पाहिजे म्हणून टिफिन स्किप न करता आधी टिफिन देते. आज मी खूप हॅप्पी आहे का आता माझे 400 सबस्क्रायबर पूर्ण झालेले विदाऊट एनी एक्सपिरियन्स. आणि हे विरूला मग असं दिवसभर काहीतरी खायला लागतं म्हणून त्याला भडंगचा चिवडा दिला आणि वरती टेरेसवर कपडे वाळायला गेले. तर इतकं प्रचंड ऊन होतं की बापरे, एवढा उन्हाचा पारा डेंजर चढलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या, भरपूर असं पाणी प्या. आणि मग नंतर असा खमंग ढोकळा तयार केला होता. म्हटलं छानपैकी आता दुपारचं जेवणही जात नाही का, आता पाणी भरपूर प्रमाणात जातं म्हणून असंच हलकं फुलकं काहीतरी केलं होतं. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी खमंग तयार झालं होतं. मग ते टेस्ट केलं आणि म्हटलं आता कोल्ड कॉफी करावीत म्हणून कोल्ड कॉफी केली. आणि तोपर्यंत विहानचा पण अकॅडमीचा टाईम झाला होता म्हणून त्याला सोडवायला जायचं होतं. तो मला सांगत होता मम्मी अशी बॅग घेत जा. माझी वन साईड बॅग तुम्हाला दाखवत होता. हे बघा अशी आयडिया असते की जेणेकरून ती